नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर एक सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायची आहे। म्हणजे कसं असतं की ना, टाईम टेबल आलं, सगळं काही मस्त चाललं आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे जो मुलांचा सुटलेलाच नाही, तो म्हणजे उरलेल्या पदांची परीक्षा कधी होणार आहे। ओके, कारण की कसं होतं की मागच्या वेळेला आता जर तुम्ही मी डिरेक्टली मुद्द्यावर येतो की ना, आता त्यांनी सांगितलेलं आहे की लघुलेखक, उच्च श्रेणी गट क, निम्न श्रेणी गट क, लघुटंकलेखक गट क, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, उप अभियंता स्थापत्य, लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क, सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब यांच्या आता त्यांनी टाईम टेबल दिलेलं आहे। पण इतर पदांचा टाईम टेबल कधी येणार आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा विचार करायला गेलं तर असा मुद्दा होता की म्हणजे एक बोलायला गेलं तर कसं होतं की मागच्या परीक्षांमध्ये असं झालं होतं की गट अ, गट ब, ओके, आणि गट क यांच्या परीक्षा त्यांनी घेतल्या, ओके, आणि गट डच्या परीक्षा होत्या त्या त्यांनी मागे ठेवल्या होत्या आणि गट डच्या परीक्षा ह्या मागे ठेवल्या, ते मागेच राहिल्या, परीक्षा परत झाल्याच नाहीत। ओके, आणि आत्ता ज्यावेळेला ही ॲड आली होती 2023ची MIDCची, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणजे 2018मध्ये त्या परीक्षा झाल्या होत्या MIDCच्या मागच्या, त्यानंतर 2018, 2019, 20, 21, 22, 23, 24, ओके, या एवढ्यामधल्या टाईम पिरियड नंतर त्यांनी असं सांगितलं की गटची जी परीक्षा होणार होती ती परीक्षा कॅन्सल झालेली आहे आणि आता आपण डिरेक्टली ही जाहिरात काढत आहोत। ओके, हे आत्ता इथून पुढे असं व्हायला नको म्हणून आपण प्रयत्न केलेच पाहिजेत। पण सध्या तरी ह्या पदांसाठी फोकस राहा, ज्यांनी ह्या पदांसाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी फोकस राहा। बाकीच्या पदांसाठी परीक्षा व्हाव्या, त्यासाठी आपण मागच्या वेळेला ज्या प्रकारे प्रयत्न केले होते त्या प्रकारे सुद्धा प्रयत्न करणार आहोत। सध्या आपण 3 एप्रिलपर्यंत तरी शांत राहूया। 3 एप्रिलपर्यंत ह्या मित्रांची परीक्षा होऊ दे, त्यानंतर आपलं जे वेळापत्रक आहे क्लार्कचं, म्हणजे लिपिक ह्या पदाचं, क्षेत्र व्यवस्थापक ह्या पदाचं, ह्या इतर पदांचं जे वेळापत्रक आहे तर ते टाकतायत का बघूया। नाही टाकलं तर आपण पुन्हा आपले प्रयत्न सुरू करूया की कशा पद्धतीने होते। जर बघायला गेलं तर आपण त्यांनाही समजून घेतलं पाहिजे की त्यांच्याकडे टाईम नाही आहे, डेट्स अवेलेबल नसल्या कारणाने ते घेत नाही आहेत। आत्ता सध्या तरी काहीच नाही तर फुलाची पाकळी तरी आपल्याला मिळालेली आहे। काहीच पदांचं तरी म्हणजे परीक्षा ते घेत आहेत, परंतु मागच्या वर्षीसारखं असं व्हायला नको, त्यामुळे आपण प्रयत्न करणार आहोत। ओके, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण जे काही अपडेट देत आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। या अगोदर मी 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला आणखी काही पदांची किंवा काही MIDC रिलेटेड सगळी माहिती मी तुम्हाला पटपट व्हिडिओ अपलोड करून देत आहे। सो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, शेअर करा आणि तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, तिथे जाऊन तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। सोबतच आपल्या ॲपवर काही टेस्ट सिरीज आहेत MIDC रिलेटेड, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही MIDCचे टेस्ट सिरीज अवेलेबल नाही आहे, पण आपणच MIDCचे टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे नवीन ॲड केलेले कायदे आहेत त्या कायदेसुद्धा फुल टेस्टमध्ये आपण तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत। सो तुम्ही ती टेस्ट सिरीज लावू शकता, ॲपवर आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। ओके, तर तुम्ही पूर्णपणे ती टेस्ट सिरीज ॲक्टसुद्धा आहे, ॲक्टची टेस्ट सिरीजसुद्धा आहे, फक्त ॲक्ट। ओके, सो तुम्ही ती टेस्ट सिरीजसुद्धा पाहू शकता। ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही माहिती महत्त्वपूर्ण आहे तो सगळ्यांना शेअर करा। ओके, कारण की आपल्याला या पदांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे। ओके, धन्यवाद मित्रांनो।